नमस्कार मंडळी, आज आपण लहानांच्या आणि मोठ्यांच्या सर्वांच्याच आवडीचे असे आलू पराठे बनवणार आहोत। हे पराठे लाटण्याच्या मी 4 पद्धती व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत। नेहमी आलू पराठा करायचं म्हटलं की काय होतं की पराठे फाटण्याची किंवा फुटण्याची भीती वाटते। भरपूर असे स्टफिंग भरलेले हे आलू पराठे अजिबात फुटत नाहीत किंवा फाटत नाहीत। अगदी बॅचलरमध्ये राहणारे सुद्धा हे पराठे बनवू शकतील। एवढ्या छान इथे मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून हे सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। पराठे बनवण्यासाठी इथे आपल्याला सैलसर कणिक मळून घ्यायची आहे। घट्ट जर कणिक मळली तर पराठा लाटताना फाटला जातो। एकदम मऊसूत अशी ही कणिक मळून घ्यायची आणि एक 10 ते 15 मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची। तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारं स्टफिंग बनवूयात। 4 मीडियम साईजचे बटाटे मी इथे उकडून साल काढून किसणीने किसून घेतले। बटाटे उकडल्यानंतर मॅश करून अजिबात घ्यायचे नाहीत, कारण मॅश करून जर घेतले तर त्यामध्ये बटाट्याचे मोठे मोठे चंक्स राहण्याची शक्यता असते आणि पराठे लाटताना मग फुटू शकतात। त्यामुळे शक्यतो किसणीने किसूनच घ्या, त्यामुळे एकसारखे बारीक होतात। आलू पराठ्यासाठी ज्यावेळी तुम्ही बटाटे उकडता त्यावेळी त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असा राहिला नाही पाहिजे, किंवा हे बटाटे कुकरमध्ये उकडताना तुम्ही कुकरच्या तळाशी पाणी घाला आणि कुकरचं जे भांडं येतं त्यामध्ये बटाटे ठेवून साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्यात तरी सुद्धा चालतील। त्यामुळे बटाट्यामध्ये पाण्याचा अंश कमी राहील, बटाटे व्यवस्थित शिजले जातील। बटाटे उकडताना जर जास्त उकडले गेले किंवा त्यामध्ये जास्त जर पाणी शिरलं ते बटाटे असे लपलपीत होऊन जातात आणि त्यापासून जे आपण स्टफिंग बनवतो ते सुद्धा तसंच होऊन जातं आणि परिणामी पराठे लाटताना फाटून जातात। त्यामुळे बटाट्यामध्ये जास्त पाण्याचा अंश असायला नको। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, चमचाभर लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची, त्यानंतर अर्धा चमचा ओवा आहे तो हातावरती असा चांगला क्रश करून घालायचा। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी इथे किसून घेतल्या होत्या आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे, ते सुद्धा किसून घातलेलं आहे। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 20 ते 25 पुदिन्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत। त्यानंतर अगदी पाव चमचा इथे हळद घालायची आणि हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं। पुदिन्याचा फ्लेवर या पराठ्यांमध्ये खूप चांगला उतरला जातो, त्यामुळे असेल तर नक्की घाला। त्यानंतर हे स्टफिंग आपलं बनवून झालेलं आहे, याचे छोटे छोटे असे एकसारखे सगळे गोळे करून घ्यायचे। इथे कणिकसुद्धा आपली व्यवस्थित भिजलेली आहे, त्याला 1 चमचाभर तेलामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं। बघू शकता एकदम मऊसूत अशी ही कणिक बनलेली आहे। याचे सुद्धा छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। चला आता लगेचच पराठे लाटायला घेऊयात। पराठे लाटण्याचा प्रकार पहिला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे। छोटा गोळा घेऊन पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आणि हाताने आणि बोटांनी दाबत दाबत त्याची अशा प्रकारे वाटी बनवून घ्यायची आणि आपण पुरण जसं भरतो त्या पद्धतीने पराठ्याचं स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचं। अंगठ्यांनी दाबत राहायचं आणि हाताने फिरवत फिरवत साईडच्या ज्या कणकेच्या कडा आहेत त्या वरती घेत राहायच्या। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, अगदी आपण पुरणपोळीसाठी पुरण जसं भरतो तसंच कणकेमध्ये हे पराठ्याचं स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे। साईडच्या कडा व्यवस्थित सगळ्या साईडने अशा वरती घेत राहायच्या। एक्स्ट्राची जी कणिक आहे ती तुम्ही हवं तर काढून टाकू शकता किंवा तिथेच अशी दुमडून ठेवू शकता। हाताने चांगलं चपटं करून घ्यायचं आणि परत पिठामध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं। आता हे जे स्टफिंग आहे ते बोटांनी व्यवस्थित असं सगळीकडून पसरून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल असं पीठ लावून अगदी हलक्या हातांनी याचा एकदम पातळ असा पराठा लाटून घ्यायचा। जास्त जाड किंवा जास्त पातळ मी पराठे केलेले नाहीत, मध्यम जाडीचे इथे मी पराठे लाटलेले आहेत। मध्ये मध्ये लागेल असं गव्हाचं पीठ लावून अगदी हलक्या हातांनी हा पराठा लाटून घ्यायचा। व्हिडिओमध्ये बघू शकता इतपत जाडीचा मी हा पराठा ठेवलेला आहे। अशा प्रकारे एक प्रकार झाला। आता पराठे लाटण्याचा दुसरा प्रकार मी दाखवत आहे। एक उंडा आपण कणकेचा बनवलेला होता, त्यातूनच आता 2 छोटे छोटे कणकेचे गोळे वेगळे करून घ्यायचे। आता हे कणकेचे गोळे पिठामध्ये चांगले घोळवून घ्यायचे आणि लागल असं पीठ लावून याची एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची। व्हिडिओमध्ये बघू शकता
त्यानंतर आता ही चपाती बाजूला ठेवायची आहे। एकदम पातळ अशी मी ही चपाती लाटून घेतली। आता उरलेला जो गोळा होता त्याची सुद्धा अशाच प्रकारे चपाती लाटून घ्यायची। त्यावरती पीठ भुरभुरायचं। दोन्ही चपात्या एकसारख्याच याव्यात असं काही नाही, एखादी लहान आणि एखादी मोठी झाली तरी काही हरकत नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझी थोडीशी एक आहे ती छोटी झालेली आहे। आता यावरती जे स्टफिंग आहे ते बोटांनी व्यवस्थित असं सगळीकडून पसरून घ्यायचं। हवं तर बोटांना गरज लागली तर मध्ये मध्ये तेलाचा हात लावू शकता। आता जी दुसरी चपाती आपण लाटून घेतलेली होती ती चपाती यावरती ठेवून द्यायची आणि सगळा कडा व्यवस्थित अशा या दाबून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आलू पराठा बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। अगदी बॅचलरमध्ये राहणारे सुद्धा व्यवस्थित असे हे आलू पराठे बनवू शकतील। सगळ्या कडा व्यवस्थित अशा दाबून घेतल्या, स्टफिंग सुद्धा हाताने व्यवस्थित असं दाबून घेतलं आणि अगदी अलगद हा पराठा उचलून घ्यायचा आहे। एकदा सगळ्या कडा सील आहेत का हे एकदा कन्फर्म करा आणि त्यानंतरच हा पराठा भाजून घ्या। आता पराठे लाटण्याचा तिसरा प्रकार मी इथे तुम्हाला दाखवत आहे। कणकेचा गोळा पिठामध्ये घोळवून घेऊन याची लागेल असं पीठ लावून छान अशी चपाती लाटून घ्यायची। त्यानंतर यावरती भरपूर पीठ भुरभुरून घ्यायचं आणि जे स्टफिंग आपण बनवलेलं होतं ते स्टफिंग यावरती सगळीकडून पसरून घ्यायचं। इथे जवळपास स्टफिंगचे मी 2 गोळे यावरती घातलेले आहेत। सगळं पसरून झाल्यानंतर पीठ भुरभुरायचं आणि कोणतीही एक साईड पकडून याची गुंडाळी करून घ्यायची आहे। ज्यांना आलू पराठा लाटताना कॉन्फिडन्स नसतो त्यांनी या पद्धतीने पराठे बनवावेत। आता ही गुंडाळी थोडंसं पीठ भुरभुरून पुन्हा एकदा एकसारखी करून घ्यायची। त्यानंतर याला चाकूने मध्ये असा कट देऊन घ्यायचा आहे। आपण इथे आलू पराठ्याचा लच्छा पराठा असा बनवत आहोत। व्हिडिओमध्ये बघू शकता भरपूर असे याचे लेयर्स सेपरेट झालेले आहेत। त्यानंतर आता कोणतीही एक साईड घेऊन याची आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुंडाळी करायची आहे। शेवटचं जे राहिलेलं टोक आहे ते कणकेच्या खालीच घालून व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि अगदी हलक्या हातांनी हा पराठा लाटवायचा। बाकी पराठ्यांच्या तुलनेत हा थोडासा मोठा झाला होता कारण यामध्ये दुपटीने जास्त मी स्टफिंग भरलेलं होतं। एकदम हलक्या हातांनी हा पराठा सगळीकडून एकसारखा असा व्यवस्थित लाटून घेतला। बाकीच्या पराठ्यांच्या तुलनेत हा पराठा चवीला सुद्धा खूप चांगला झालेला होता। आता पराठे लाटण्याचा चौथा प्रकार मी दाखवत आहे। एक गोळा घेऊन पिठामध्ये घोळून त्याची छोटीशी अशी पारी लाटून घ्यायची। अगदी 2-3 ठिपके तूप घालायचं। आलू पराठ्याचं जे स्टफिंग होतं त्याचा गोळा यावरती ठेवून घ्यायचा आणि साईडच्या कणकेच्या कड्या आहेत त्या व्यवस्थित अशा गोळा करून घ्यायच्या। एकत्र अशा बोटांनी दाबून घ्यायच्या। एक्स्ट्राची कणिक दुमडून ठेवा किंवा काढून दुसरीकडे ठेवून द्या। बोटांनी व्यवस्थित असं स्टफिंग सगळीकडून पसरून घ्यायचं, पीठ लावायचं आणि हा पराठा सुद्धा अगदी हलक्या हातांनी लाटून घ्यायचा। पंजाबी स्टाईल आलू पराठा जो म्हणतात ना, जो हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही एखाद्या ठेल्यावरती मिळतो तो याच पद्धतीने बनवला जातो। गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता। तव्यावरती थोडंसं तूप लावून घेतलं। त्यानंतर जो एकावर एक चपाती ठेवून लाटलेला पराठा होता तो पराठा मी यावरती भाजून घेत आहे। लो टू मीडियम हीटवरती हे पराठे चांगले खमंग आणि खरपूस असे भाजून घेतले। पराठे भाजण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर तेल किंवा बटर सुद्धा लावू शकता, पण तूप लावलेले पराठे चवीला खूप चांगले लागतात त्यामुळे मी तुपामध्येच भाजत आहे। या पराठ्यामध्ये भरपूर असं स्टफिंग भरल्यामुळे मध्ये हा पराठा जाड झालेला आहे आणि साईडच्या जे चपातीच्या कडा आपण सील केलेले होते ते एकदम पातळ आहेत। मधल्या साईडला तर हा पराठा व्यवस्थित असा भाजला जातो, पण ज्या साईडच्या कडा आहेत त्या कच्च्या राहू शकतात। त्यामुळे उलताण्याने असं प्रेस करत करत साईडच्या कडा दोन्ही साईडच्या व्यवस्थित अशा दाबून भाजून घ्यायच्या। छान असा खमंग खरपूस हा पराठा मी भाजून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने मी उरलेले सगळे पराठे भाजून घेणार आहे। पराठे तव्यावरती घातल्यानंतर लगेच उलटायची घाई करायची नाही। साधारणतः 20-25 सेकंद पराठा भाजून घ्यायचा, त्यानंतर उलटून घ्यायचा। त्यानंतर त्यावरती तुपाची धार सोडायची, साईडने सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं। त्यानंतर दोन्ही साईडने पराठे छान असे खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे। जो लच्छा पराठा आपण बनवून घेतलेला होता तो सुद्धा लच्छा पराठा मी मस्त असा खमंग आणि खरपूस असा भाजून घेतला। मला तर बाकीच्या पराठ्यांच्या तुलनेमध्ये लच्छा पराठा जास्तच आवडला कारण यामध्ये कणिक कमी आणि स्टफिंग जास्त भरलेलं होतं। या पद्धतीने मी सगळे पराठे मस्त असे तूप लावून खमंग आणि खरपूस भाजून घेतले। आता पराठे खातोय तर त्यावरती तूप तर घेतलंच पाहिजे, तूप किंवा बटर काहीही घेऊ शकता। मस्त असा आलू पराठा लोणच्यासोबत, एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। आम्ही हे पराठे दह्यासोबत खाल्लेले होते।
पराठे लाटण्याचे इथे मी 4 प्रकार दाखवले. 4ही प्रकार एकदम साधे आणि सोपे आहेत. आता यामधला एक पराठा मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत भरपूर असं स्टफिंग आपण या पराठ्यांमध्ये भरलेलं आहे. कणकेचा कमी वापर केलेला आहे आणि स्टफिंग भरपूर भरलेला आहे, त्यामुळे हे पराठे चवीला सुद्धा खूप चांगले झालेले होते. आता हा लच्छा पराठा मस्त असा खमंग भाजलेला होता. यामध्ये सुद्धा बघू शकता किती छान असे हे लेयर्स आलेले आहेत. हे पराठे मी दह्यासोबत एन्जॉय केले. आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खायला या आणि हे पराठे कसे झालेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आलू पराठा लाटण्याचे इथे मी 4 प्रकार दाखवले. तुम्ही कोणत्या प्रकारे आलू पराठा बनवता किंवा यामधला तुम्हाला कोणता प्रकार सोपा वाटला हे सुद्धा नक्की सांगा. तुम्ही सुद्धा या प्रकारे आलू पराठा बनवू शकता. न फुटता न फाटता पराठे तयार होतील. जाता जाता व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा. या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.